पार पडते। साई दर्शनाने अधिवेशनाची सुरुवात होती। काय साखर बाबांकडे नाही, या राज्यातल्या जनतेला सुखी ठेव आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुखशांती नांदो एवढीच प्रार्थना बाबांनी केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं देखील रणशिंग या निमित्ताने भोगलं जाणार आहे। काय पक्षाची रणनीती? त्याच्यासाठीच तर आजचं हे शिबिर आहे। या शिबिरामध्ये अनेक नेते, अनेक वक्ते हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आज आणि उद्या हे शिबिर चालेल आणि त्याच्यामधून मग पुढचा जो कार्यक्रम आहे, निवडणुकीचा कार्यक्रम, त्याची जी रणनीती आहे ती रणनीती नंतर मग आम्ही बसून ठरवू। छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती त्यांची दिसून आली। आज ज्येष्ठ आत काही संपर्क झाला त्यांच्याशी? आज ते बहुतेक येतील, भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे। माझा काही कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण ते येतील असं मला वाटतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा असं काही झालंय का? तुझ्यापर्यंत काही माहिती आहे? नाही, माझ्यापर्यंत अशी काही माहिती नाही। याचा निर्णय वरिष्ठ घेतो। मात्र बीड प्रकरणावरून कुठेतरी महायुतीची प्रतिमा जी आहे ती मलिन होती अशी देखील चर्चा आहे। काय या संदर्भात पक्षांतर्गत काही चर्चा झाली? पक्षांतर्गत याबाबत चर्चा होतेच आहे, परंतु असं आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आरोपी म्हणून करणं हे बरोबर नाही होणार। परंतु या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे। ही गंभीर घटना आहे, अतिशय निंदाजनक अशी घटना आहे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। महाराष्ट्राची परंपरा आहे की एखादा आरोप झाल्यानंतर मंत्री राजीनामा देतात। बऱ्याच म्हणजे आज जे धनंजय मुंडेंचं नाव बीडच्या केसमध्ये येतंय त्या अनुषंगाने विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदारही वेगवेगळी वक्तव्य करतायत, विरोध करतायत समोर। म्हणजे राजीनामा का दिला जात नाही? आधी पूर्वीची परंपरा होती, पूर्वीची परंपरा अशी आहे की एखाद्या केसमध्ये किंवा कशामध्ये जर न्यायालयाने त्याला कन्व्हिक्ट केलं, न्यायालयाने दोषी ठरवलं, तर त्याच्यामध्ये राजीनामा दिला जातो। नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेच दोषी होतो असं नाही। धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत, ते सिद्ध झाले तर मग नंतरचा प्रश्न। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा महापालिका निवडणुका महाविकास आघाडी आता स्वबळाचा नारा देते। महायुतीच्या बाबतीत काय घेतलं जाईल? स्वबळाचा नारा दिला जाईल का? याला वेळ आहे अजून। खरं तर अजून याची ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। ती केसचा निकाल लागेल, त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल। परंतु आणि त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील। परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे निर्माण आहे। साहेब अली खानवर आलं झालं तिथे तर आवडतं म्हणणं होतं की मुलाचाच बळी जाणार होता। ह्या नाही, त्याच्यात मला माहिती। सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना विनंती केली आहे, आज ते अधिवेशनाला येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। काही नाराजी दूर होते का किंवा केला जातो का प्रयत्न? आता असं आहे, प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यावर मी आणखी काय सांगू? नाराजी दूर होण्यासाठी मी सांगितलं ना, ते येतील कदाचित। आपल्याला काय बोलून राहिले का आपण? माझं नाही, अध्यक्ष बोलल्यावर आता